7वीच्या विज्ञान विषयात पेशी रचना सूक्ष्मजीव हा घटक शिकत असताना आम्हाला प्रत्यक्षात पेशी पाहण्यासाठी खूप अडचण येत होती. म्हणून मी माझ्या सरच्या मार्गदर्शनाखाली मायक्रोस्कोपच्या रचनेचा अभ्यास केला व पाईपापासून व पाईपाच्या इतर साहित्यापासून पाईपस्कोप तयार करण्याचे सुचले व ते आम्ही हा पाईपस्कोप तयार करण्याचे ठरवले. पाईपस्कोप तयार करत असताना बहिर्वक्र भिंगाचे कार्य व प्रकाशाचे अपवर्तन या दोन सिद्धांताचा वापर करून आम्ही हा पाईपस्कोप तयार केला आहे. बहिर्वक्र भिंगाचे कार्य म्हणजे सूक्ष्म वस्तू व अतिसूक्ष्म वस्तू विस्तृत करून पाहण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. प्रकाशाचे अपवर्तन जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या दिशेत बदल होतो. या दोन सिद्धांताचा वापर करून आम्ही हा पाईपस्कोप तयार केला आहे. पाईपस्कोप तयार करत असताना लागलेले साहित्य रिड्युसर घेतला. रिड्युसरच्या वरच्या बाजूला आयपीस लेन्स बसवली व रिड्युसरच्या दुसऱ्या बाजूला 6 सेंटीमीटर पाईप बसवला. 6 सेंटीमीटर पाईपला आम्ही इथे स्टँड बसवून घेतला. पाईपच्या दुसऱ्या बाजूला आम्ही मेल्टी बसवला. मेल्टीच्या थ्रेडच्या साहाय्याने आम्ही फिमेल्टी बसवला. या पाईपस्कोप मध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे थ्रेड आहे. कारण की थ्रेड म्हणजे आयपीस लेन्स आणि ऑब्जेक्ट लेन्स मध्ये असलेले अंतर आपल्याला ऍडजस्टमेंट करता येते. फिमेल्टीला आम्ही बुशला ऑब्जेक्ट लेन्स बसवली. ऑब्जेक्ट लेन्स खाली स्लाइड ठेवली. या साहित्याचा वापर करून आम्ही हा पाईपस्कोप तयार केला आहे. मग आम्हाला पाईपस्कोप तयार करण्यासाठी 900 ते 1000 रुपये आम्हाला खर्च आला. या पाईपस्कोपद्वारे आम्ही दह्यातील सूक्ष्मजीव, घाण पाण्यातील सूक्ष्मजीव, वनस्पती पेशी, स्पायरोगायरा, रक्तपेशी इत्यादी स्लाइड आम्ही यशस्वीरित्या पाहिलाय. आम्हाला या पाईपस्कोपचा फायदा आम्हाला असा झाला की कोणत्याही शाळेतला विद्यार्थी 2 ते 3 मिनिटात उपलब्ध साहित्यापासून आम्ही ते विद्यार्थी पाईपस्कोप तयार करू शकतो. पीव्हीसी व सीपीव्हीसीचा पाईप वापरल्याने आमचा पाईपस्कोप मजबूत आणि टिकाऊ आहे. वरून जरी फेकलं तर खाली फुटत नाही. म्हणून आम्ही या पाईपाचा वापर प्रॅक्टिकल पाणी स्वच्छ, गुणवत्तापूर्ण शिक्षण. कशाची पेशी आहे? शेवाळची पेशी आहे सर. शेवाळ स्पायरोगायरा. याच्यापासून आपल्याला भविष्यात काय फायदा होऊ शकतो? म्हणजे आपल्याला मायक्रोस्कोप नवीन विकत घेण्यासाठी 10,000 ते 15,000 खर्च लागतो. म्हणून आम्ही 900 ते 1000 रुपयामध्ये हा पाईपस्कोप तयार केलाय. पण आज तू बॅटरीचा वापर केला, याला सोलरवर चालू शकतो? हो सर. सोलरला कनेक्ट केल्याने एलईडी बल्ब चालू केल्याने अंधारातून चालते पण थोडं ब्लर दिसते म्हणून आम्ही एलईडीचा वापर केला. समजा लाईट नसेल तर? लाईट नसेल तर मग सर तसं पण दिसते, मग फक्त ब्लर दिसते थोडं. कोणी केलं मार्गदर्शक? शिक्षक कोणी केलं? नितीन दुगाने सर. शाळा? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी वैजापूर. कितीला आहे? तालुका आणि जिल्हा? 7वी. छान. तुझा जिल्ह्यामध्ये किती नंबर आला? तिसरा. आला. आज 52वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन अमरावती येथे योगायोगाने आज आमच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मी आज इथं आलो होतो. प्रदर्शन स्थळी मला हा एक छोटासा प्रोजेक्ट दिसला. या प्रोजेक्टचं ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारडी, तालुका वैजापूर, जिल्हा नांदेड. खरं तर हा प्रोजेक्ट खूप एकदम कमी खर्चामध्ये आहे. जिल्हा परिषद शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, जे आपल्याला साहित्य लागतं हे खूप महागात असतं आणि वेळेवरती आपल्याला उपलब्ध होत नाही आणि तुटफूट झाली. आणि हा प्रोजेक्ट एकदम छोटा जरी असला पण खूप मजबूत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन होऊ शकतं आणि हा सहज शाळा स्तरावर बनवलेला जाऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांचं ज्ञान एकदम वाढेल आणि स्वतः बनवल्यामुळे त्यांना शास्त्रज्ञ बनण्यास सुद्धा मदत होऊ शकते आणि ह्यामुळे विद्यार्थ्यांचं ज्ञान अवगत होईल. आणि खरं तर या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन लाभलं त्या शाळेचे शिक्षक असतील, एका जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये खरोखर एवढं अवगत होणं खूप अवघड आहे. आणि ह्या स्तरावर तो आज तालुक्यामधून जिल्हा स्तरावर आलेला आहे, जिल्हा स्तरावरून तो राज्य स्तरावर आला आहे. आणि मी त्याला हे एवढंच सांगू शकतो की तो केंद्रस्थानी जाण्यासाठी त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.